लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। बातमी आहे लातूर येथून। लातूर जिल्हाधिकारी कार्यालय येथे अशोक सुग्रीव पवार व नानासाहेब राजेंद्र कटाळे राहणार मुरुड हे दोघे लातूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेल्या 4 दिवसांपासून आमरण उपोषण करीत आहेत आणि त्यांचे विरोधी राहणार मुरुड हे खाजगी अनुदानित शिक्षण संस्थेत कायमस्वरूपी नोकरीला कार्यरत असून ते प्रायव्हेटमध्ये खाजगी शिक्षणाचे वर्ग घेत आहेत। शाळेच्या विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष करायचे आणि खाजगी विद्यार्थ्यांना शिकवायचे हे नेमबाह्य कृत्य करणाऱ्या विरोधामध्ये आमरण उपोषण सुरू आहे। गेल्या काही वर्षांपासून माध्यमिक शिक्षणाधिकारी आणि उपसंचालक आणि लातूर जिल्हाधिकारी यांना निवेदने देऊनही यांच्यावर शिस्तभंगाची कार्यवाही होत नाही। तसेच दिलेल्या निवेदनांवर जाणीवपूर्वक अनेक वेळेस टाळाटाळ करून उलट त्या व्यक्ती सहकार्य करीत असल्याबाबत नागरिकात चर्चा आहे। उपोषणाचा 4था दिवस आहे। दोन्ही उपोषणकर्त्यांनी आपल्या प्रतिक्रिया रिपब्लिकन वार्तासोबत व्यक्त केल्या। यावेळी राष्ट्रीय किसान मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष दीपक इंगळे यांनीही आपले विचार व्यक्त केलेत। लातूर जिल्हा मनसेचे जिल्हा अध्यक्ष श्रीमती प्रीतीताई प्रकाश भगत आणि कावेरी विभूते यांनीही आपले मत व्यक्त केले। दीपक कांबळे आणि दत्ता करंजीकर यांनीही यांच्या संघटनेच्या वतीने पाठिंबा देऊन आंदोलनाचा इशारा दिलाय। गावातील नागरिक, विद्यार्थी, विद्यार्थिनी, महिला या उपोषणकर्ते यांना पाठिंबा देण्यासाठी आले होते। राष्ट्रीय किसान मोर्चाचे किशोर कोलाने, जिल्हाध्यक्ष दादासाहेब पवार, तालुकाध्यक्ष दीपक इंगळे, प्रदेश अध्यक्ष राष्ट्रीय किसान मोर्चा बहुजन मुक्ती पार्टीचे दत्ताभाऊ करंजीकर, जिल्हाध्यक्ष राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाचे जलील आतार, भारत मुक्ती मोर्चाचे तुषार भालेरे, बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कचे दीपक कांबळे, जिल्हाध्यक्ष राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेचे प्रेम शिंदे येथील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी या सर्वांनी आजचे उपोषणकर्ते अशोक सुग्रीव पवार आणि नानासाहेब राजेंद्र कटाळे या दोन्ही मुरुडचे रहिवासी यांना सर्वांनी आणि पक्ष संघटना यांनी जाहीर पाठिंबा दिलाय। दीपक इंगळे आहे आणि मी राष्ट्रीय किसान मोर्चा या सामाजिक संघटनेचा प्रदेशाध्यक्ष आहे। हे जे आपण या ठिकाणी प्रकरण बघत असाल तर लातूर जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्राला नासवण्याचं काम किंवा लातूर जिल्ह्याला जी कीर्ती आहे, जे लातूरनं पॅटर्न आहे, त्याला काळीमा फासण्याचं काम या लातूर जिल्ह्यामधल्या काही शिक्षकामार्फत होत आहे आणि त्याच्या तक्रारी त्या शिक्षण विभागाकडे करून सुद्धा त्या लातूरचे शिक्षणाधिकारी मापारी आणि लातूरचे सहसंचालक माननीय गणपत मोरे साहेब यांच्या मार्फत अशा संस्था चालकांना आणि अशा शिक्षकांना पाठीशी घालण्याचं काम या ठिकाणी आपल्या लातूरमध्ये होत आहे। म्हणून आज हे जे या ठिकाणी मूडमध्ये जे बोगस क्लासेस चालक आहेत तर त्या बोगस क्लासेस चालकाच्या विरोधामध्ये गेली 16 महिने झालं हे या ठिकाणी लढा देत आहेत आणि या ठिकाणी लढा देत असताना 16 महिने झालं त्यांचं हे प्रकरण लातूरचे शिक्षणाधिकारी आणि सहसंचालक यांच्या कार्यालयामध्ये पेंडिंग आहे। आता दप्तर दिरंगाई कायदा 2009 असा सांगतो की कोणताही प्रकरण 3 महिन्यामध्ये आणि न्यायाधीन असेल तर जास्तीत जास्त 6 महिन्यामध्ये काढलं पाहिजे, परंतु हे शिक्षणाधिकारी, हे सहसंचालक, क्लास 1 ऑफिसर 16 महिने एक प्रकरण निलंबित काढत नाहीत। म्हणून आम्ही यांची तक्रार लातूरच्या जिल्हाधिकाऱ्याकडे केलेली आहे आणि आमची आता लातूरच्या जिल्हाधिकारी माननीय घुगे मॅडम यांच्याकडे अशी मागणी आहे की तुम्ही त्या संस्था चालक आणि त्या शिक्षकाला पाठीशी घालणारे जे शिक्षणाधिकारी आणि शिक्षण सहसंचालक आहेत यांच्यावर निलंबनाची कार्यवाही करावी आणि जो लातूरनं पॅटर्न आहे तो लातूरनं पॅटर्न अबाधित राहावा। म्हणून आज केवळ राष्ट्रीय किसान मोर्चाच नाही, या ठिकाणी मनसेतर्फे मनसेच्या जिल्हाध्यक्ष मॅडमनी रुपाली मॅडमनी पाठिंबा दिला, त्याबद्दल मी त्यांचे या ठिकाणी आभार मानतो। आणि राष्ट्रीय किसान मोर्चाच नाही, या ठिकाणी विविध संघटना सुद्धा या आंदोलनाला पाठिंबा दिलेले आहेत। या ठिकाणी बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क, राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद, भारत मुक्ती मोर्चा, बहुजन मुक्ती पार्टी या सगळे पदाधिकारी लातूर जिल्ह्यामधून आणि पूर्ण राज्यामधून आलेले आहेत। आता या ठिकाणी यांचा सुद्धा पाठिंबा आपण या ठिकाणी घ्यावा अशी विनंती करतो मी। आपण कोणत्या पक्षातर्फे पाठिंबा देत आहोत? सामाजिक संघटना आहे। सर इथं बसलेले आहेत उपोषणाला, त्यांना बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क या सामाजिक संघटनेचा संपूर्ण पाठिंबा। धन्यवाद। या ठिकाणी या उपोषणाला पाठिंबा। लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, शहर प्रतिनिधी हाकीम शेख
मी आलोय लातूर येथील जिल्हाधिकारी कार्यालय येथे मुरुड येथील दोन अशोक सुग्रीव पवार मुरुड आणि नानासाहेब राजेंद्र कंठाळे मुरुड हे दोघं उपोषण करते आज 4 दिवसांनी लातूर जिल्हाधिकारी कार्यालय येथे उपोषण करत आहेत. काय त्यांची मागणी आहे त्यांचं आपण मनोगत करू. नाव आपलं? राहणार मुरुड. 12/9/2023 रोजी या प्रकरणाच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पहिलं निवेदन दिलं होतं. त्यापासून आज ताग आहेत. आम्हाला कुठल्याही प्रकारचा ठोस न्याय मिळालेला नाही. फक्त आश्वासन मातृमातृ अशी स्वरूपाची जी काही कारवाई असेल अशा स्वरूपाचे आम्हाला आजपर्यंत देण्यात आलेलं आहे. आज आमची या फायनल स्टेपला आलेलो आहोत की आम्हाला योग्य तो न्याय देण्यासाठी कर्तव्यात कसूर करणारे आपल्या लातूर जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी मापारी साहेब आणि विभागीय उपसंचालक मोरे साहेब यांनी जाणून बुजून ज्यांच्या विरोधात आम्ही तक्रार दिली आहे ते कैलास रामचंद्र बिर्वे, यशवंतराव चव्हाण विद्यालय गादवड या ठिकाणी पगारी शिक्षक आहेत. स्वतः त्या ठिकाणी लातूरमध्ये गेली 25 वर्ष क्लासेस घेत आहेत. वारंवार आम्ही त्यांना त्याच्या निदर्शनास आणून दिलं असतानासुद्धा त्यांनी जाणून बुजून टाळाटाळ करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळं माझी या ठिकाणी जिल्हाधिकारी मिळाल्यामुळं अशी विनंती आहे की त्यांनी कर्तव्यात कसूर करणारे मापारी साहेब आणि गणपत मोरे साहेब यांच्यावर शिस्तभंगाची कार्यवाही करावी, दप्तर दिल्या जायची कार्यवाही करावी. कारण मी जे निवेदन दिलेलं आहे आज निवेदन दिले की गेल्या 3 महिन्याच्या नंतर कमीत कमी 50 कॉल झाल्याशिवाय मला त्यांचं निवेदनाचं प्रत मिळालेली नाही. त्यामुळं माझा या दोघांवर स्पष्ट आरोप आहे. त्यात मापारी साहेब आणि गणपत मोरे साहेब त्यांनी दप्तर दिलेलं केलेले आहे. मला वेळेत न्याय मिळालेला नाही म्हणून मी तो उपोषणाला बसलेला आहे. पण हा माझा 4था दिवस आहे. मी जोपर्यंत मला न्याय मिळत नाही तोपर्यंत मी हलणार नाही. ते दुसरे उपोषण करतात. आपलं नाव सर? माझं नाव अशोक सुग्रीव पवार, राहणार मुरुड. माझी मागणी अशी आहे की गेल्या बऱ्याच दिवसापासून जवळपास 20 ते 22 वर्षापासून कैलास रामचंद्र बिर्वे हे शासन, प्रशासन आणि जनतेची फसवणूक करतात. आता ते फसवणूक कशी करतात हे मी तुम्हाला सांगतो. तर ते खाजगी शासकीय अनुदानित संस्थेमध्ये पगारी कर्मचारी असतानासुद्धा ते कायद्याच्या विरोधात जाऊन कायदा मोडून ते क्लासेस घेतात आणि मुरुडमध्ये त्यांचा एक क्लासेस आहे. त्यांचे आजी माजी विद्यार्थीसुद्धा त्याची साक्ष देत असतात आजसुद्धा. आणि हा माणूस बरेच दिवसापासून शासनाची फसवणूक करतो, प्रशासनाची फसवणूक करतो, जनतेची दिशाभूल करतो आणि लाखो रुपयाचा पगार एका बाजूने घ्यायचा आणि दुसऱ्या बाजूला लाखो रुपयाचा चंदा कमवायचा आणि काही राजकीय पक्षांना तो द्यायचा आणि त्याच्या धर्तीवरती त्याच्या आधाराने हे सगळे क्लासेस, बोगस क्लासेस चालवायचे. असा त्याचा गोरखधंदा चालू आहे. आणि हा गोरखधंदा चालू असण्यासाठी किंवा तो चालू ठेवण्यासाठी त्याला प्रशासकीय अधिकारीसुद्धा मदत करत असतात. हे आम्हाला वेळोवेळी लक्षात आलेलं आहे. मला वाटतं आम्ही 12/9/2023ला आमचा पहिला त्याच्या विरोधामधला अर्ज आम्ही दाखल केला. आम्हाला अपेक्षित होतं की 1 महिन्यात, 2 महिन्यात, 3 महिन्यात न्याय देतील. परंतु आज जवळपास 16 महिने कार्यकाल उलटून गेला तरीसुद्धा मधल्या काळामध्ये फक्त देखावा केला की आम्ही चौकशी करत आहोत आणि त्याला बोगस क्लीन चिट दिल्या तरीसुद्धा आम्ही थांबलो नाहीत. आम्ही त्याच्यानंतर आम्ही वरी त्या उपसंचालक कार्यालयामध्ये गेलो. तिथे मोरे सर म्हणून एक आहेत आपले उपसंचालक, शिक्षण उपसंचालक, त्यांच्याकडे सुद्धा न्याय मागितला. परंतु त्यांनी सुद्धा आमचा न्याय आजपर्यंत आम्हाला दिलेला नाही. अगदी ते फक्त आम्हाला एवढंच सांगतात की यांची मिलीभगत आहे. ते म्हणतात की आम्ही जर त्यांना विचारायला गेलो तर ते म्हणतात की आणखीनही त्यांनी म्हणजे त्यांचा काय म्हणतो त्याला आपण ERS दिला नाही का. म्हणजे त्यांनी अशा प्रकारचं अधिकाऱ्याला कसं काय माहिती असू शकतं. पहिला मुद्दा तो आहे. आणि आम्ही अधिकाऱ्याला सांगायला गेलो की तुम्ही बोगस चौकशा केल्यात, चौकशाच बोगस आहेत मुळात तुमच्या. त्याच्यावरती आमचं म्हणणं असं आहे की आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयात 21 तारखेपासून गेल्या 4 दिवसापासून आज आम्हाला 4था दिवस आहे या ठिकाणी. पण जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सुद्धा आमची अजूनही दखल घेतली गेली नाही. आज या दोन्ही अशोक सुग्रीव पवार सरांच्या आणि माननीय नानासाहेब राजेंद्र कंठाळे या दोघांच्याही उपोषणाला बहुजन मुक्ती पार्टीचा जाहीर पाठिंबा आहे. लवकरात लवकर हा निर्णय जर या जिल्हाधिकाऱ्यांनी जर नाही दिला तर बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीनं याच्यानंतर उग्र आंदोलन करण्याचा इशारा आम्ही देत आहोत. लवकरात लवकर यांचा मार्ग निकाली काढावा एवढंच बोलतो. मी दत्ताभाऊ करंजीकर, बहुजन मुक्ती पार्टी जिल्हाध्यक्ष लातूर.
या ठिकाणी राष्ट्रीय किसान मोर्चाचे तालुकाध्यक्ष दादासाहेब पवार या पाठिंबा देण्यासाठी आलेले आहेत. नमस्कार. गेली 2 वर्षाची पत्रव्यवहार होत्या. पत्रव्यवहारामध्ये सर आम्ही काही पत्रव्यवहार केले आहेत. जे आमचे उपोषणकर्ते आहेत पवार सर आणि कटाळे सर, की जर ही न्यायव्यवस्था सर सामान्य गोरगरिबांच्या पैशावर जे अधिकारी आहेत, हे जे आमचे पैसे घेऊन यांना पगारी भेटतात टॅक्समार्फत, जर ही आम्हाला न्याय देऊ शकत नसतील तर आम्हाला ही न्यायव्यवस्था कुठेतरी बिघडल्यासारखी वाटत आहे. ज्याच्याकडे आम्ही न्याय मागायला जातो तो आम्हाला न्याय देऊ शकत नसेल तर आमच्या पैशातून त्यांना पगारी द्यायचं काम तरी काय राहतं सरकारचं? सरकार आहेच कुणासाठी? कलेक्टर ऑफिस आहे कुणासाठी? तहसीलदार साहेब कुणासाठी आहेत? BDO साहेब कुणासाठी आहेत? आणि शिक्षण अधिकारी कुणासाठी आहेत? ही प्रश्न आम्हाला आज पडायला लागला आहे. न्यायव्यवस्थेवरला पूर्णपणे आमचा विश्वास उडालेला लागला असं आम्हाला वाटायला लागलं. जर तुम्हाला ही न्यायव्यवस्था टिकून राहायची असेल तर आम्ही गेली 4 वर्ष झालं उपोषणाला बसलो आहोत. साधं कलेक्टर मॅडमनी, ठाकूर मॅडमनी जरी येऊन तर आम्हाला म्हणले असते तुमच्या मागण्या काय आहेत ती तरी आम्हाला विचारलं असतं, आम्हाला समाधानी वाटले असते सर. तर कलेक्टर मॅडमच्या समोर आम्ही इथं उपोषणाला बसतात 4 वर्ष झालं आम्हाला इथं येऊन आणि त्यांनी विचारलेलं नाही. एवढंच आमचं एक त्यांना जाहीर म्हणणं आहे की लवकरात लवकर तुम्ही आमच्या जी काय मागणी आहे त्याची गांभीर्यानं दखल घ्या, अन्यथा आम्हाला महाराष्ट्रामध्ये रोडवर उतरून आंदोलन करण्याशिवाय पर्याय राहणार नाही. थोडी तुम्ही दक्षता घ्यावी. आम्ही राष्ट्रीय किसान मोर्चातर्फे तालुकाध्यक्ष श्रीकांत पवार पूर्ण जाहीर पाठिंबा आम्ही जाहीर करूया. मी सुशांत हालटे, भारत मुक्ती मोर्चा जिल्हाध्यक्ष. अशोक पवार सर आणि कटाळे सरांच्या आंदोलनाला माझा पूर्ण पाठिंबा आहे आणि आज पाठिंबा जाहीर करतो. राष्ट्रीय किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष जाहीर पाठिंबा आमचा राहील. मी जलील यासन आता राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा अशोक फुलाने सर आणि अशोक पवार सर यांना राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा तर जाहीर पाठिंबा देत आहे. जय जवाहर. मी प्रेम बालासाहेब शिंदे, राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद लातूर जिल्हा समन्वय. आज या ठिकाणी अशोक पवार सर आणि कटाळे सर हे या ठिकाणी उपोषणाला बसलेले, तर त्यांच्या उपोषणाला राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेच्या वतीने पूर्ण ताकदीनिशी पाठिंबा आणि जाहीर समर्थन पण राहणार आहे. त्यांना जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत आपला जाहीर पाठिंबा राहणार नाही. आता एवढी बाईट दिली नाही तरी लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, शहर प्रतिनिधी हातीम शेख, लातूर. लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी शहर प्रतिनिधी हातीम शेख सोबत कॅमेरामन रितेश गिलचे, लातूर.